भरधाव कारनं झालेल्या अपघातानं मुंबई पुन्हा हादरली आहे। मुंबईतील हिट अँड रनच्या घटना काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीत। अशातच वर्सोवातील घटनेनं मुंबईकरांच्या पायाखालची जमीन हादरली आहे। वर्सोवा समुद्रकिनारी झोपलेल्या दोघांना आलिशान कारनं चिरडल्याची घटना सोमवारी घडली। या भीषण अपघातात एका व्यक्तीला चिरडलं गेलं आहे, तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे। या प्रकरणी पोलिसांनी चालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे। मूळचे नागपूरचे रहिवासी असलेले निखिल जावटे आणि ऐरोलीत राहणारा शुभम डोंगरे अशी आरोपींची नावं आहेत। आरोपींनी मद्यसेवन केल्याबाबत शहानिशा करण्यासाठी रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। रिक्षा चालक असलेले गणेश यादव आणि त्यांच्याबरोबर असलेले बबलू श्रीवास्तव हे अंधेरी वर्सोवा समुद्रकिनारी झोपले होते। त्यावेळी भरधाव कारनं त्यांना चिरडलं। या अपघातात गणेश यादव यांचा मृत्यू झाला आहे। बबलू श्रीवास्तव गंभीर जखमी झाले आहेत। अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की गुन्हा केल्यानंतर काही तासातच चालक आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली। सुरुवातीला दोघेही दारूच्या नशेत असल्याचं दिसलं नाही, मात्र घटनेच्या वेळी तो मद्यधुंद होता का याची तपासणी करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत। समुद्र किनाऱ्यावर वाहनांना परवानगी नसली तरी झोपडपट्ट्यांमधून जाणाऱ्या अरुंद वाटेनं कार घुसली आणि समुद्र किनाऱ्यावर झोपलेल्या एका व्यक्तीनं चिरडलं।